हे सगळं जर का आत्याबाईंना कळलं तर त्यांना किती त्रास होईल मला कल्पनाच करता येत नाहीये. वहिनी तुम्ही काळजी करू नका. मला नाही वाटत लग्नामध्ये मिलिंदराव काही गोंधळ घालतील. आपण तसं कबूल करून घेऊया त्यांच्याकडनं. आणि आत्याबाईंच्या तब्येतीची काळजी सगळ्यांनाच आहे. काळजी करू नका, सगळी जबाबदारी माझी. तुम्ही मला काहीतरी सांगणार होतात. खरं तर मी इथे तुला काही सांगायला नाही, सावध करायला आले. जानकी एक नंबरची धूर्त आहे, कपटी आहे, कारस्थानी आहे. अगं जरा विचार कर, या खोट्या लग्नासाठी जानकीने स्वतः पुढाकार घेतलाय. यामागे साधं सुद्धा कारण नसेल, तिचा नक्कीच मोठा स्वार्थ असेल. खरं काय खोटं काय हे जाणून घ्यायची माझी इच्छा नाही. हे लग्न म्हणजे आमच्यासाठी आर्थिक करार आहे. तो पाळला गेला की तुमचा आणि आमचा संबंध संपला. आता याहून पुढे अधिक काही जाणून घ्यायची गरज मला तरी वाटत. अचानक भेटायला बोलवलं, लग्नाबद्दल काही प्रॉब्लेम नाही ना? नाही, काही प्रॉब्लेम नाहीये, पण मिलिंदराव जरा नाराज दिसले म्हणून म्हटलं. नाही हो, तसं काहीच नाहीये. तुम्ही उगाच शंका घेताय. तसं नाहीये. त्या दिवशी मी घरी आलो होतो त्यावेळेला अनुजाही नाराज दिसत होती म्हणून विचारलं. हो, तसं म्हणजे अनुजालाही सगळं लादल्यासारखं झालंय आणि भाऊजींना असं वाटतंय की आम्ही फक्त पैशासाठी तिला दरीत ढकलायला निघालोय. हे बघा, आयुष्यामध्ये वर येण्याची संधी कधीतरी एकदाच मिळते. आता ती लाथाडायची की स्वीकारायची हे तुमचं तुम्ही ठरवायला पाहिजे. अनुजाला समजावं, तिची काही चूक नाहीये, लहान आहे बिचारी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिचा तो बॉयफ्रेंड मोहित, तो लग्नामध्ये काही प्रॉब्लेम आणणार नाही ना, याची काळजी घ्या. वाकणे साहेब, तुम्ही अगदी निश्चिंत राहा. हे बघा, आमच्या घरातल्या माणसांमुळे लग्नामध्ये काहीही विघ्न येणार नाही. हे सगळं बरोबर आहे, हे बुद्धीला पटतंय, पण मनाचं काय ग स्मिता? खूप खूप त्रास होतोय ग या सगळ्याचा. असं वाटतं आपण आपल्या स्वार्थासाठी अनुच्या आयुष्याचा बळी देतोय ग. आई आई तू असा विचार नको करूस ग. हे बघ, आता आपल्याला खंबीर व्हावंच लागेल आणि काही निर्णय कठोरपणे घ्यावेच लागतील. साहेब, लग्नाची सगळी तयारी झाली आहे, बाकी सगळी व्यवस्था झाली आहे. मला वाटतं सगळं सुरळीत पार पडेल. वाकणीच, मला शंका नाहीच आहे. तक्रार करण्यासाठी तुम्ही जागाच ठेवणार नाही. मला फक्त एकच प्रश्न भेडसावतोय. ह्या लग्नानंतर ती मुलगी राहणार कुठे आहे? माझ्या खोलीत तर मी तिला थारा देणार नाही. गेस्ट रूम मध्येच व्यवस्था करा तिची. ठीक आहे साहेब. तिला जर का गेस्ट रूम मध्ये झोपायला पाठवलं तर अहिल्याताई आणि सुगंध आहेच आहेत आत्याबाईंचे कान भरायला. उपाय काढा काहीतरी. उपाय एकच आहे, सध्या तरी तिची राहण्याची सोय आपल्या खोलीतच केली पाहिजे. जानकीला पण आज मध्ये मध्ये लुडबुड नकोय बर का. फार आगाऊपणा वाढत चाललाय त्या पोरीचा. सांग तिला, म्हणावं पांडूच्या हाताखाली नीट काय ते काम कर, उगाच इकडे मध्ये मध्ये यायचं नाही. सांगशील? अगं, आणि हे काय, मी आपली बाकीच्यांना तयार व्हायला सांगते आणि तुझं काय? जरा घाला की 4 दागिने अंगावर. मी आत्ता तयार होते बघ, 2 मिनिटात अगदी. आणि स्वयंपाकघरात झाली आहे ना का सगळी तयारी? पांडू आहे म्हणा, पांडू सगळं बघेल. पण हे बघ, पांडूला बजावून ठेव. हा, त्याच्याजवळ जरा 4 पैसे जास्त देऊन ठेवा म्हणावं. जरा काय भाजी कमी पडली, काही कमी पडलं तर लगेच बाजारातून जाऊन घेऊन ये म्हणा. तू काळजी करू नकोस. ही माणसं जेवायची आहेत, कुणाला काही कमी नको ग पडायला. कार्य कसं अगदी सगळं व्यवस्थित पार पडलं पाहिजे बघ. ये चल, तू आता लवकर तयार होऊन ये. बरं, 2 मिनिटात, अगदी 2 मिनिटात तयार होते.